या भारतीय जहाजांचा मार्ग अखेर मोकळा झालाय। होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे 4 जहाजं आता रवाना झाली। भारतातील खतसाठा मजबूत होण्यास त्यातून मोठी मदत होणार आहे। त्यामुळे आता भारताला या निमित्तानं मोठा दिलासा मानला जातोय। Since the signing of the MOU on 17th of June, 11 India-bound vessels have transited through the Strait of Hormuz. The vessels include 3 India-flagged crude oil tankers, each carrying 285,000 metric tons of crude oil, 1 foreign-flagged LPG carrier, 1 foreign-flagged crude oil tanker, and 6 foreign-flagged bulk carriers carrying fertilizer cargo. भारतीय नौदलाची ताकद आता आणखी वाढली आहे, कारण भारतीय नौदलानं एकाच वेळी आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय या 3 वेगवेगळ्या क्षमतेच्या युद्धनौका आपल्या ताफ्यामध्ये सामील करून इतिहास रचलाय। 75% अधिक स्वदेशी बनावटीच्या या युद्धनौका खोल समुद्र, सागरतळ संशोधन आणि किनारपट्टी सुरक्षा अशी त्रिसूत्री सांभाळणार आहे। चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आता या युद्धनौका गेम चेंजर ठरणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।